नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी मनोरंजन कट्टामध्ये। जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, कारण रोज तारिणी मालिकेचा सविस्तर रिव्ह्यू, प्रत्येक महत्त्वाचा डायलॉग आणि एकही सीन न चुकवता तुम्हाला इथेच पाहायला मिळतो। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी असा ट्विस्ट आहे जो पुढच्या भागाची उत्सुकता प्रचंड वाढवणार आहे। चला तर मग पाहूया आजच्या तारिणीच्या भागात नेमकं काय घडलं। आजच्या तारिणी मालिकेच्या भागाची सुरुवात कालच्या धक्कादायक घटनेच्या परिणामांनी होते। कालच्या भागात दाखवल्याप्रमाणे गुलाबची हत्या झालेली असते। स्पेशल क्राईम युनिटकडून पहाटे 3च्या सुमारास गुलाबची कस्टडी सीबीआयकडे सुपूर्द केली जात असताना अज्ञात हल्लेखोर त्याच्या ताफ्यांवर हल्ला करतात। या हल्ल्यात अनेक पोलीस शहीद होतात आणि गुलाबचा जागीच मृत्यू होतो। ही बातमी घरात, समाजातच सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो। प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, आता सत्य कसं बाहेर येणार? गुलाबच जर मेला असेल तर खरा सूत्रधार समोर कसा येणार? यानंतर तारिणी आपल्या खोलीत संतापाने फेरफटका मारत असते। ती केदारला म्हणते, इतकी वर्ष मी गुलाबलाच माझ्या आईचा खुनी समजत आले, त्याला पकडण्यासाठी आयुष्य झोकून दिलं, पण शेवटच्या क्षणी कळलं की तो तर एक फक्त प्यादा होता। खरा सूत्रधार तर अजूनही मोकाट फिरतोय। आता हे सत्य बाहेर कसं आणायचं? केदार शांतपणे म्हणतो, ज्याने गुलाबची हत्या केली त्यालाच भीती होती की गुलाब सत्य बाहेर काढेल, म्हणूनच त्याला कायमचं गप्प करण्यात आलं। तारिणीला गुलाबचे शेवटचे शब्द आठवतात। ती म्हणते, गुलाब म्हणाला होता, खरी व्यक्ती आपल्या आजूबाजूलाच आहे आणि आपल्या सगळ्यांवर मृत्यूचं सावट आहे। केदार विचारतो, मग कोण असेल? तारिणी गंभीर आवाजात म्हणते, ती व्यक्ती आपल्या अगदी जवळची आहे। यानंतर दोघीही भिंतीवर लावलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या फोटोसमोर उभे राहतात। प्रत्येक फोटो आता त्यांच्यासाठी संशयाचा विषय बनलेला असतो। दुसऱ्या दिवशी सकाळी कौशिकी ऑफिसमध्ये पोहोचते। प्रत्येक वर्तमानपत्रात एकच न्यूज असते, गुलाबची हत्या, सत्य त्याच्यासोबत दफन झालं का? हे पाहून कौशिकीचा संताप अनावर होतो। ती ऑफिस स्टाफवर ओरडते, प्रत्येकाला ब्रेकिंग न्यूज दाखवायची आहे, पण सत्य शोधायचं कोणालाच नाही। स्टाफमधील एक जण म्हणतो, मॅडम, केस स्पेशल क्राईम युनिटकडे होती तेव्हा साधू सरांकडून तरी आपल्याला गुलाबचं नाव मिळालं, पण आता केस सीबीआयकडे आहे, तिथून माहिती मिळणं खूप कठीण आहे। कौशिकी त्याला थांबवत म्हणते, हे मला माहिती आहे, मला अडचणी नकोत, मला उपाय हवा आहे। दुसरीकडे तारिणी, केदार आणि कमांडर यांचा फोनवर संभाषण सुरू असतं। तारिणी विचारते, कमांडर, काही नवीन माहिती मिळाली का? कमांडर उत्तर देतो, अजून काही स्पष्ट झालं नाही, सीबीआय तपास करत आहे, फक्त एकच समोर आला आहे की घटनास्थळी एकही पोलीस जिवंत राहिला नाही। टेक्नो म्हणतो, मी सकाळपासून साधू सरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांचाही फोन लागत नाही। केदार विचारतो, एकही अधिकारी वाचला नाही? कमांडर गंभीरपणे उत्तर देतो, नाही। तो पुढे सांगतो, डिपार्टमेंट आणि मीडियामध्ये प्रचंड दबाव आहे। तारिणी म्हणते, सीबीआयवरही आता तितकाच दबाव असेल, काहीही माहिती मिळाली तर मला लगेच कळवा। फोन ठेवल्यानंतर तारिणी आईचा फोटो हातात घेते आणि डोळ्यात अश्रू येतात। ती हळू आवाजात म्हणते, मला वाटलं होतं गुलाबच तुझा खुनी आहे, पण आता कळलंय की अजून कोणीतरी आहे। आई, मी सत्य शोधल्याशिवाय थांबणार नाही। यानंतर युवराज आपल्या खोलीत गाणं लावून आनंदाने नाचताना दिसतो। निशी हसत विचारते, आज एवढा खुश का? ती स्वतःच म्हणते, मला माहिती आहे, कौशिकी ताईंनी केदार आणि तारिणीचा अपमान केला म्हणून ना? युवराज हसत म्हणतो, बरोबर ओळखलंस। तेवढ्यात पद्मिनी तिथे येते। ती म्हणते, अजून तर सुरुवात झाली आहे, पुढे आणखी चांगले दिवस येणार आहेत। ती युवराजला सांगते, हे सगळं मिळवायचं असेल तर थोडा नम्र व्हावं लागेल। युवराज लगेच म्हणतो, मी युवराज खांडेकर आहे, माझ्यात नम्रपणा येणं शक्य नाही। त्यानंतर निशी म्हणते, मला वाटतं एक दिवस कौशिकीताईंच्या जागेवर युवराजच बसेल। पद्मिनी समाधानाने म्हणते, देव करो तसं हो। आणि ज्या कौशिकेने तुला ऑफिसमधून अपमान करून बाहेर काढलं, तीच एक दिवस तुला मानाने परत आत घेईल, तो दिवस मला पाहायचा आहे। यानंतर केदार बाबांना म्हणजे दयानंद खांडेकरांना भेटण्यासाठी जातो, पण निशी आणि युवराज त्याला अडवतात आणि म्हणतात, तुला स्पष्ट सांगितलं होतं ना दया पप्पांना भेटायचं नाही। तेवढ्यात पद्मिनी येते। ती संतापाने म्हणते, काल त्यांची जबाबदारी तुमच्याकडे होती, काय केलं? त्यांना एकटं सोडलं? आता हे नाटक नको। ती पुढे म्हणते,
माझ्यासाठी माझा नवरा जिवंत राहणं महत्त्वाचं आहे. एक पाऊल पुढे टाकलंस तरी चालणार नाही. मग ती युवराजला म्हणते, चल तू बाबांना भेटून ये. युवराज मुद्दाम नाटक करत आत जातो. केदार मात्र डोळ्यात पाणी घेऊन तिथेच उभा राहतो. दरम्यान कौशिकी ऑफिसमध्ये पुन्हा स्टाफशी बोलत असते. स्टाफ म्हणतो, स्पेशल क्राईम युनिटशी संपर्क झाला तर काही धागेदोरे मिळू शकतात. कौशिकी उत्तर देते, मी अनेक दिवस प्रयत्न करते, पण त्यांची ओळखच गुप्त आहे. तरी त्यांना भेटायची माझी इच्छा आहे. दुसऱ्या बाजूला दयानंद खांडेकर शुद्धीवर आलेले असतात. पद्मिनी म्हणते, युवराजला माफ करा. दयानंद विचारतात, याआधीही त्याने चुका केल्या आहेत. यावेळी खरंच काही शिकलाय का? युवराज म्हणतो, डॅड, माझी चूक झाली. मी बदलून दाखवेन. तुमचा विश्वास परत मिळवण्यासाठी काय करू ते सांगा. पण दयानंद अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतात. यानंतर केदार बाहेर येतो. तारिणी विचारते, बाबांना भेटलास का? केदार म्हणतो, नाही. तो विषय बदलण्यासाठी म्हणतो, मी बाईक सर्व्हिसिंग करून येतो. तारिणी लगेच ओळखते, माझ्यापासून लपवू नकोस. केदार भाऊ कोण म्हणतो, इतकी वर्ष मी बाबांपासून दूर होतो. आता पुन्हा त्यांच्यापासून दूर राहणं सहन होत नाही. तारिणी त्याची समजूत काढते. तुमचं नातं कोणी तोडू शकत नाही. तेवढ्यात कौशिकी तिथे येते. ती म्हणते, नातं टिकवायचं असेल तर दोघांनीही जबाबदारी घ्यावी लागते. ती पुढे म्हणते, तुमच्या चेहऱ्यावर मला पश्चाताप दिसत नाही आणि लक्षात ठेवा, तुम्ही दयाकाकांना भेटणार नाही. ती रागाने निघून जाते. केदार खचून जातो. तारिणी त्याला धीर देते. पण केदार म्हणतो, ताईचा गैरसमज आता दूर कसा करायचा? रात्री पुन्हा दोघे त्यांच्या खोलीत चर्चा करतात. तारिणी म्हणते, आपण मिशनसाठी या घरात आलो होतो, पण हे घरच आपलं झालं. आता त्याच घरातल्या लोकांवर संशय घ्यावा लागतोय. ती केदारची माफी मागते. केदार म्हणतो, मला वाटायचं फक्त गुलाबच गुन्हेगार आहे, पण आता वाटतं माझ्या आईच्या मृत्यूमागेही या घरातल्याच कोणाचा तरी हात असू शकतो. दोघे पुन्हा भिंतीवर लावलेल्या फोटोंकडे पाहतात. सर्वप्रथम युवराजवर चर्चा होते. केदार म्हणतो, JCP प्रकरण घडलं तेव्हा युवराजचा जन्मही झाला नव्हता. तो चुकीच्या मार्गावर गेला. पण या प्रकरणाशी त्याचा थेट संबंध असण्याची शक्यता कमी वाटते. यानंतर चेतना काकूंवर चर्चा होते. तारिणी म्हणते, मला वाटत नाही चेतना काकू असं काहीतरी करतील, पण संशयाच्या बाहेर कोणालाच ठेवता येणार नाही. त्यानंतर कौशिकींचे वडील चर्चेत येतात. तारिणी म्हणते, JCPचं साम्राज्य त्यांनी उभं केलं. त्यांच्या मृत्यूमागचं कारणही पूर्णपणे स्पष्ट नाही. त्या सगळ्या घटनांशी साखळी पुन्हा जोडून पाहायला हवी. केदार होकार देतो, पण पद्मिनीचा फोटो समोर येतो. केदार म्हणतो, तिला आपल्याबद्दल राग आहे आणि युवराजला या घरातले सगळे हक्क मिळावेत अशी तिची इच्छा आहे. तिचा गुलाबशी काही संबंध होता का, हा प्रश्नही तपासायला हवा. यानंतर दयानंद खांडेकरांवर चर्चा होते. केदार म्हणतो, पोलीस असण्याचा पहिला नियम म्हणजे प्रत्येकावर संशय घ्यायचा. पुरावा मिळेपर्यंत कोणालाही दोषी म्हणायचं नाही. बाबांवरही मला संशय घ्यावा लागेल, पण देव करो आणि त्यांचा या सगळ्याशी काही संबंध नसावा. तारिणी विचारते, आता कोण राहिलं? केदार थोडा विचार करून म्हणतो, आपण एका महत्त्वाच्या व्यक्तीचा विचारच नाही केला, जो कायम सावलीसारखा असतो. घरात फार वावर नसतो, पण नातं जवळचं आहे. तारिणी विचारते, कोण? केदार उत्तर देतो, मकरंद काका. आणि या क्षणी आजचा भाग संपतो. उद्याच्या भागात एक रहस्यमय दृश्य दाखवलं जातं. साधू सर तारिणीसमोर उभे असतात. ते म्हणतात, तुझी आई वसुधा बेलसरे नेहमी म्हणायची, जेव्हा गुन्हेगार आपल्या जवळचा असतो तेव्हा त्याला ओळखणं सर्वात सोपं असतं, आणि जेव्हा तू सातत्याने अगदी जवळ पोहोचतेस तेव्हा तो तुला वारंवार मागे खेचतो. तोच सर्वात धोकादायक असतो. यानंतर कौशिकीच्या ऑफिसमध्ये डॉक्टर कामत तिला म्हणतात, त्या रात्री केदार आणि तारिणी काहीतरी वेगळेच वाटत होते. आणि शेवटच्या दृश्यात युवराज एकटाच प्रचंड तणावात दिसतो. तो स्वतःशीच पुटपुटत म्हणतो, गुलाब जाता जाता काही पुरावा मागे ठेवून तर गेला नाही ना. युवराजच्या या संवादाने आजचा भाग अत्यंत मोठ्या सस्पेन्सवर संपतो. आता खरा सूत्रधार कोण आहे, गुलाबने कोणता पुरावा मागे ठेवला आहे आणि तारिणी केदार या रहस्यांपर्यंत कसे पोहोचणार हे पाहणं पुढील भागात महत्त्वाचं ठरणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करत राहा. पुढील भागात भेटू. धन्यवाद.